मनसेसोबतच्या युती संदर्भात सध्या कोणताही प्रस्ताव नाही असं सपकाळांनी म्हटलंय। 12 तारखेलाही असा कोणताही प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर असल्याचं सपकाळांचं म्हणणं आहे। राष्ट्रीय पातळीवर याबाबत चर्चा होईल असं सपकाळांनी म्हटलंय। अशा प्रकार अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि 12 तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता धुसर आहे। राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल, कारण इंडिया अलायन्स काही एकट्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही, तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम, मिझोराम, मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे। त्यामुळे हे नेतृत्व एकत्रित स्वरूपामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील। लढेचा नारा शिवसेनेनं दिला नाही असं तानाजी सावंतांनी म्हटलंय। सर्व उमेदवार देण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे असं तानाजी सावंतांनी म्हटलेलं आहे। एकला चलोचा नारा हा शिवसेनेनं दिलेला नाही। हा समोरच्या पक्षांनी, जे काही मोठे पक्ष असतील, छोटे असतील, त्यांनी आमच्या पक्षाला कुठेही विश्वास न घेता गेल्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी एकला चलोचा नारा दिला होता आणि म्हणून माझ्याही पक्षानं कुठे गाफील न राहता आमच्याकडे आमची संपूर्ण उमेदवारीची तयारी आम्ही ठेवलेली आहे। पालघरमधील 8 मच्छीमारांचा चुकून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये प्रवेश झालेला आहे। पाक सुरक्षा दलानं मच्छीमारांना ताब्यात घेतलेलं आहे। मच्छीमार लवकरच भारतामध्ये परत येतील असं नितेश राणेंनी म्हटलंय। संबंधित खात्यासोबत पत्रव्यवहार सुरू आहे अशी माहिती नितेश राणे यांच्याकडून देण्यात आली आहे। त्याची सगळी माहिती भारत सरकार, काही माहिती आम्ही पण आमचं मत्स्य खातं म्हणून आमच्याकडे आहे। त्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार आमचे भारत सरकार आणि होम डिपार्टमेंट आणि संबंधित खात्याबरोबर आमची सुरू आहेत। सकारात्मक पद्धतीने पावलं उचलली जात आहेत। मी जास्त काही माहिती न देता एवढंच तुम्हाला सांगेन की लवकरच ते मच्छीमार आपल्या भारतामध्ये येतील, एवढा विश्वास तुम्हाला देतो। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतलेली आहे। बीडच्या वडवणीमधील घरी जाऊन संपदा मुंडेंच्या कुटुंबियांचं प्रकाश आंबेडकरांनी सांत्वन केलंय। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली। त्यांचे मुद्दे त्यांनी समजून घेतले, त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे। उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल झाल्यानं शेतकऱ्यानं हा निर्णय घेतलाय।